अशी म्हणती चिमणीवाणी असती ना, एक म्हणजे एक चिमणीच असती. चिमणी माझी माहेरी राहशीला कुठवारी, लग्न झाल्यावर जण परख्या घरी. आज लग्न झाल्यावर जर परख्या घरी गेली तर ती यायची असती, वाट राहते माणसाला, यायची असती, अंतकरण जड होते माणूस. आणि आता जर ही चिमणी आत्ताच उडून गेली तर त्या मायबापाच्या अंतकरणाला किती आग लागलेली असती. परत काय दिसणार आहे का ती? आता काय दिसणार आहे का ती? बरोबर. संपली सीमाईती, संपली सीमाता, म्हणजे हद्द संपली तिच्या माहेराची. संपली सीमा जशी तिच्या माहेराची, संपली सीमाता तिच्या माहेराची. अरे जाय परतून दादा या उन्हाची. चिमणी उडून जाण्यासाठी या उन्हाची असती तर ती एखाद्या झाडाचा सहारा करते, पण बिचारी झाडाचा पण सहारा भेटला नाही आज. संपली सीमाईती माझ्या माहेराची. ती म्हणती बरं तिच्या पोटात काही येतच असेल बिचारीच्या लेकराच्या, काय येणार आहे? आईला बापाला हाक मारतच असेल ना ते. आई 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 अशी करतच असेल ना. संपली सीमाज तिच्या माहेराची, आणि जाय परतुनी दादा येळा उन्हाची. औक्षे माझ थोर आहे, तू तरी अग्नीत वढसील पाय. औक्षे माझ लय थोर आहे, तू तरी अग्नीत वढू नको पाय. माये माझी ती हाय लालाची, बाप माझा रे मनल लाडाची. आणि जाय परतुनी दादा येळ उन्हाची, जाय परतुनी दादा येळ उन्हाची. मिरच मुकली माझ्या भावाची, मिरे शेकुली है माझ्या बहिणीची. मिरेची मुकली माझ्या भावाची, मिरे शेकुली है माझ्या बहिणीची. संपली सीमाईती, संपली सीमाईती आणि माझ्या माहेराची. म्हणजे तिची आजपासून निराशा झाली ना, आशाच हे झाली तिची. संपली सीमाईती माझ्या माहेराची, जाय परतुनी माया उन्हाची. तो एक यमच आला होता तिला न्यायला, यम. संपली सीमाईती माझ्या माहेराची, जाय परतुनी दादा या उन्हाची. अरे मही माय बाप काय म्हणतील, तिचे जीव काय म्हणत असेल त्या बापाचा. लहानाची मोठी केली, एवढी एवढी असताना 12 दिची असताना तिला चेड्डी घालणं चालू करतात. आज त्यानं नेऊन तिचा अपघात करून तिच्या डोसक्यात दगड घालून जे जीव मारली, त्या मायबापाचं अंतकरण काय तुटत असेल. माझी चिमुकली सोडून गेली, दुनियामध्ये नाही राहिली. मायबाप म्हणतात माझी चिमुकली सोडून गेली, दुनियामध्ये नाही राहिली. वेळ आली तिला
आज काळाची येळ आली तिची काळाला येळ आली काळाला संगच तिचं तिचं लिहिलेलंच असेल बिचारीच. नाही राहिली ती सीमा तिला माहेराची अन जाय परतून वैऱ्यात येळ उन्हाची. बिचारी काय ते वैरी असतो बिचारीचा ते लिहिलेलंच असतं त्यानं. हिच्या हातानं त्याचे मायबापाचं भांडण व्हावा याच्या हाताने ही पोरगी असा अपघात होईल म्हणून लिहिलेलं असतं ते. संपली सीमाईती माझ्या माहेराची जाय परतून दारात येळ उन्हाची. असा उडा घेती मायजवळचा अशी भाकरी परातीवर लाटते अशी थापती. मायबापाला किती आपल्या बाईचं कसं किती माणसांना ममत वाटते. पण आता त्याला काय नाही त्याला किती सजा दिली त्याला मारूनही जर टाकलं तर पोरगी थोडीच येणार आहे. नाही येणार ना. तडपू नख उपसायचे एकदा त्याचे दात पाडायचे एकदा हुट कापायचे त्याला अन्ना वाचून तरसवायचं असं तरसवायचं त्याला. सगळ्या माणसाला सगळ्या पुरायला जग झालं पाहिजे. सगळे भिले पाहिजे. मरण तर येते सगळेच मरणार आहेत. नाही एवढं भयानक मरण नाही. मरणात फरक आहे ना. मरणात फरक आहे. सरप डसलेला माणूस वाचते दवाखान्यात नेल्यावर. पण हे डायरेक्ट मारून टाकलं म्हणल्यावर वाचायची शक्यता आहे का त्याची. गेलं ना डायरेक्ट. मग असते बाबा माणसाला तसं कवाच करू नये. कोणाच्याच लेखी बाळी करू नये. लहानपणापासून हे जगा घेतला की किती छान दिसतोय ह्या लेकराला. किती तिच्या अंगावर कपडे गोड होते आणि ते जगा घेतला की हे चांगला दिसेल का लेकराला तो चांगला दिसेल का. लग्न नाही करायचं असलं तर माणूस किती 10 घरं हिंडतंय 10 सोयरे चांगली पाहते चांगल्या क्वालिटीत देते. आणि असं केल्यावर हे अपघात झाल्यावर नाही का मायबापाच्या जीवाला कसं वाटत असेल. मग संगती येडी बाई मायेची आशा जलंभर राही केवडी होती माझीशी मोकळी किती चांगली होती माझीची मोकळी दुनिया फोडून सोडून गेली दुनिया फोडून सोडून गेली. संपली सीमाईती माझ्या माहेराची जाय परतून दादा या उन्हाची जाय परतून दादा या उन्हाची. असं कुणीही करू नका. असे बाळाचा अपघात नका करू. काहीतरी वयामानाचं पहा आणि तुमच्या संग जबरदस्ती करू नका. जबरदस्ती जर केली तर नख उपसण्याची सजा तुम्हाला भेटेल. तुम्हाला आता सरकार काय म्हणाल 18 वर्षाच्या पोरीचं लग्न करू नका. 12-15 वर्षाच्या पोरीचं. अरे ही चालली ना जाणाराला अडकावायला का नाही म्हणतात गेली त्याला आम्ही काय करा. मग काय चोदवायला करायले का तुम्ही हे सासना. करू नका ना. करू द्या लग्न मायबाप करायले तर डायरेक्ट पोलीसच्या गाड्या मांडवात धरले नवरी नवरले काढलेत 50,000. ते आपल्याला लुटायले तर आपल्यालाच दान करायले तर. सातारा लुटून पुण्याला दान असं करायले. लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ बनवा पहा. लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका. आणि जर 15 वर्षाच्या नंतर मुलीचं 16व्या वर्षी लग्न झालंच पाहिजे हे अशी शासना ठेवा. हे एवढुल्या लेकराचा अपघात करायला येतं तर तुमच्या वयाला आलेल्या लेकराचं काम नाही. कोण राखण बसते. मायबाप राखण बसत असतात का लेकीला. शाळेत जाती वाले चालली बा आमची लेक शाळेत चालली बुवा शाळेत. पण शाळेत काय करायले तर पोहरं बी ते जरा लक्ष करायचं मायबापानं. मायबाप काही लक्ष देत नसतात. फक्त पैसा पुरवत असतात लेकरायला शाळेत. व्हिडिओ पाहिला ना मी अजून दाखवलं ते पाहिलं.
त्या पोरी चुकीचं काम केलं, तिच्या बापानं भांडणं झाली होती त्या पोराजिंदाने. नाशिकची जी मालेगावची घटना आहे. नाशिक मध्ये मालेगाव जिल्हा आहे, तिच्यातलं डोंगराळे म्हणून गाव आहे, तिथलची घटना. डोंगराळे गावचे ते निफाड पशी हे डोंगराळे गाव. नाशिक जिल्हा आहे त्याचा आणि निफाड तालुका. मालेगाव 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 तालुका आहे का? जिल्हा मालेगाव आहे, निफाड जिल्हा आहे, तालुका. सोड तू काय सांगितलं आई त्याच्यामध्ये काय म्हणणार पाहिलं का पुढे? बोलतो सही. असं बारीक लेकरावर अत्याचार करणं हे बरोबर नाही. काहीतरी भांडणं झाली होती तिच्या बापाचे आणि तिचे समजा, तर तिच्या बापाला त्यानं मारायचं होतं, 1-2 चापड भुकी, नाही तर काहीतरी आडवं पडस्तोर मारायचं होतं, काहीतरी त्याला सजा द्यायची होती. ते किती जर पुरापुरतीवाला असलं तर असं नाही जमत. लहान लेकराची बाळ हत्या करणं हे बरोबर नाही. आता त्या सजा कशाची द्या पाहिजे, कशाची द्यायला पाहिजे काय वाटतं तुला? त्याला आता त्या लेकराला तर त्याने एका घाईत जीव घेतला त्याचा. याचा जीव घेतल्याने काय लेकरू थोडंच येणार आहे, नाही येणार ना. याला काहीतरी दुसरी सजा द्या पाहिजे. याचे नखापासून उपसाय पाहिजे याला. कस काय दुखतंय म्हणून मायबापाचं कसं अंतकरण किती दुखायले. याचे नख बोट उपसून महिना 2-2 महिने याला ठेवायला पाहिजे, जिथं ठेवायला पाहिजे. असे घाव घालायला पाहिजे त्याला. घाव कुठं घालायला पाहिजे? त्याला जिथं न चालता येवा तिथं घालायला पाहिजे घाव. तळपायानं लंघडतंय, हातानं भाकर खाता येत नाही त्याला, या हातावर असे घालायला पाहिजे घाव. असे त्याला न जेवता आलं पाहिजे. हे होट असे फोडायला पाहिजेत, त्याला न घालता आलं पाहिजे. त्याच्यावर चटणी टाकायला पाहिजे त्याच्या होटावर. किती गोड लेकरू होतं, किती गोड होतं लेकरू. आणि जसं लेकरू जन्मलं तसं किती लहानाचं मोठं माणूस करतंय. आणि त्याला लहानाचं मोठं करून किती हौस असते मायबापाला. नाही त्याने भांडणं करायची होती तर असा दावा करायला पाहिजेत मोठा. तिच्या मायबापासून करायची होती भांडणं. पुन्हा त्यात मागं पण तसं जातं टाकलं त्या पुढच्या डोसक्यात, ते पाहिलं का? जात्याचं नाही पाहिलं ते नाही का साताऱ्याकडे झाली होती ती, नाही का? भीतीवर रक्त उडालं होतं, माय रडू लागली. 12 वर्षाची पोरगी होती ती. लोक म्हणतात की पोरीला ड्रेस घाला, हाफ घालू नका, फुल घाला. आता 3 वर्षाचं लेकरं काय साडी नेसवतात का लोक? आणि त्यातली गोष्ट आपल्याला काय सांगत होतं, असं संदेश जायचा होता आई. लोक वय पण पाहत नाहीत, मान पण पाहत नाहीत. त्याचा कमीत कमी त्याच्या वयाची जर असती पोरगी तर मग तरी म्हणलं असतं बा गेली असेल, याच्या सगळं पळूनच गेली असेल. त्याने केला बलात्कार टाकली मारून शेणी, असं न सांगता कोणाला. पण हे एकदम बाळच आहे ना ते. 4 वर्षाचं काय 5 वर्षाचं काय म्हणलं तर आपल्या चिवडी एवढं बाळच आहे ना ते. मग अशीच एकदा घटना झाली होती जवळ्यात. एक मुक्की पोरगी होती, मुक्की. तर ती मुक्की पोरगी 20 वर्षाच्या पोराला मायबाप गेली रानात आणि त्यानं उचलली आणि नेली पोरगी. जे पाहिले तर मायबाप पाहिले तिथे एक वाचाय नव्हती आणि एक हातापायाने पांगळी होती. अशी नेली एका ओढ्यात त्यानं मारून टाकली. असं खराब काम करून शेणी मारून टाकली. मग तो आला, गाई वळणेवाले लोक रानातून आले घरी. मग जी पाहिले ती कोणीकडे गेली बा कोणीकडे गेली. हे चालता येत नाही, बोलता येत नाही, पोरगी कोणीकडे गेली. पाहिले तर ती पोरगी त्या ओढ्यात अशी लढाई, म्हणजे जीव गेला नव्हता तिचा, अत्याचार केला त्यानं, जीव नव्हता घेतला तिचा. आणि ते पळून कुठं गेलं बापा. इथून जवळून तर पळशीच्या रानात जेवाऱ्या झाल्या मोठायले, त्याच्यात त्याला त्या पळशीच्या रानात बसलं.
तर पोरीच्या म्हणलं अशा मांड्या एवढ्या झाल्या आणि असं बेहाल झाली तिची. डॉक्टरनीकडे नेली उचलून तर आता तपासतात ना सिस्टर ते बाया, तपासलं तर डायरेक्ट पोरी जीव सोडून गेला तपासल्या. बरं हे एवढं करून पण एवढी शिक्षा फाशी झाली तरी पण काहीच होत नाही. काय माणसं जो आहे माणसा. अरे एक मेलं म्हणतात ते माझलं ते मेलं दुसऱ्या फावटी हेच असं असते ते. तर काय बाबा लय अतिचार करू नये माणसानं. म्हणतात ना माजलेलं मुलखावर जात असते ते मुलखावर गेलेलं परतड खाते. पण असं माजून लोकांच्या लेकरावर अतिचार करायला पाहिजेत नाही. खरंच त्याची बहीण म्हणा, त्याची कोणी भावाची पोरगी म्हणा, नाही तर त्याची पोरगी म्हणा, स्वतःची जर असती तर काय वाटलं असतं बरं त्याला. पोराचं वय किती? 18 ते 20 वर्ष आहे. पुन्हा 18 वर्षे असेल. नेमकीच मिशा त्याला फुटल्या नाहीत अजून. नेमक्याच होटावर मिशा यायला होट काळे व्हायलेत नेमकी त्याची. त्याला कशाला पाहिजेत होत. बरं असू दे बा. मारलं तर मोठ्या माणसाचं काय खरं असं म्हणायला. मोठ्याला लेकरायला सहजच मारून टाकतात. राक्षस परपेट झाले ना मग. हे लोक काही नाही सजा म्हणायलो आपण, पण काही नाही. ज्याला सजा व्हायली त्याला सजा व्हायली, ज्याची मजा व्हायली त्याची मजा व्हायली. या मोठ्याला बायानं शिकवले त्या लेकरायला. त्याचे संस्कार ते मायबापाचे नाही. मायबापा काय एवढं थोडं सांगत असं तसं नसते बाबा. मी जर चांगली नसले तर माझी पूर्ण अवलाद चांगली नसते. जर बाप जर तसा असला गुंडेगिरी तर ते लेकरू गुंडेगिरी करायला भीतच नसते. असं माझ्या बापाचंच कोणी काय केलं तर मग कोण काय करणार आहे. मारून मारतील, जेलात घालतील. 6 महिने ठुतील, वरेसभर ठुतील, 5 वर्ष ठुतील आणि 6 वर्षाच्या बाद सोडून देतील. असा हिशोब असते ते. काय माणसाने सांगावं काय करा. बरं मी काय म्हणतो, काय गाणं म्हणशील का? एखादं कळवली किंवा आपल्या छोट्याशा एखादं कळवा असं होते ना 2-3 याचा सगळं. काय कडव म्हण नाही खाणार गाणं. गाणं म्हण नाही एखादं. काय म्हणाय बोल नाही असं म्हणताय. जर बारीक लेकरू असलं माय तांब्या भरून आण, पण माय आपल्याला लेकराला हांडा उचलत नाही तर गिलास खाली ठेवतय आणि हे परत त्याच्यावरली काढतय आणि सांडवत असं उचलत घोटका आणून पण माय बापाला किती आनंद किती होते. मग आता हे एवढं जे लेकरू गेलंय हे या काळटोंड्यानं जर असा अत्याचार केला लेकरावर तर याला किती काय त्याचं मरण चांगलं होणार आहे का. अशी म्हणती जाता जाता लग्न वयाच्या टायमाला लग्न होस तर किती भारी पोरगी होती ती. तिला काळ येते ना आलं काळ ते काळच असतंय. व्यक्तीच्या दैवात लिहिलेलंच असतंय तसं. हे होयकाच जाऊ दे होईक होत असतंय, पण ते दैवात लिहिल्याशिवाय होईक होत नसते. ते लिहिलेलंच असते. ते सतीचं अक्षर बरण्याचा लिखाण कदा न चुका. काय म्हणशील मग तू रे काय सांगशील लोकांना?